भाद्रपद द्वितीया दिवशी जुन्नरमधून नगरमार्गे तुळजापूरला आई तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे जुन्नरमधून प्रस्थान झाले। घोडेगाव तालुका आंबेगाव येथे फार पूर्वीपासून पलंग तयार करण्याचा मान ठाकूर कुटुंबाकडे आहे। तेथे पलंग तयार झाल्यावर भाद्रपद शुद्ध षष्टीला पलंगाचे जुन्नरमधील तिळवंतेली समाज येथे आगमन होत असते। 10 दिवस तिळवंतेली समाज कार्यालयात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। यावर्षी शुक्रवार दिनांक 2 सप्टेंबर 2022 रोजी जुन्नरमध्ये पलंगाचे आगमन झाले। त्या दिवशी पलंगावर देवीची स्थापना करण्यात आली। त्यावेळी देवीला श्रमनिद्रा घेण्यासाठी जी गादी आणि पासोडा असतो ती पलंगावर स्थापन करून विधिवत नैवेद्य दाखवण्यात येतो। पौर्णिमेच्या दिवशी देवीचा भंडारा असतो। या दिवशी जुन्नर आणि पंचक्रोशीतील जवळजवळ 5000 भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। आई तुळजाभवानीचा पलंग जुन्नर तिळवंतेली समाज कार्यालयातून जागमाथा पेठेतून कल्याणपेठ मार्गे गणपती मिरवणूक मार्गाने कुमशेत येथे हातोहात पोहोचवण्यात आला। या दरम्यान जुन्नर शहरात रांगोळी काढत प्रत्येक घरासमोर चादर टाकून पलंगाचे स्वागत केले। तसेच खोबऱ्याची उधळण करत गोंधळी आणि भराडी समाज देवीचं स्मरण करत आई तुळजाभवानी मातेचा हा पलंग जुन्नरवरून कुमशेत, हापूसबाग, आर्वी, नारायणगाव, पिंपळवंडी, आळेफाटा, राजूर, बेल्हा, पारनेर व नगर मार्गे तुळजापूरमध्ये घटाच्या 7व्या माळेपर्यंत पोहोचवत असतो। तुळजापूर येथे या पलंगावर आई तुळजाभवानी दैत्याला मारून दसरा ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत निद्रा करत असते। मागील वर्षी गेलेल्या पलंगावरून आई तुळजाभवानी देवीची नवीन पलंगावर स्थापना केली जाते। विशेष म्हणजे आज आई तुळजाभवानी पलंगाची जुन्नर शहरातून काढलेल्या मिरवणुकीसाठी खास बारामती येथून आलेले बँजो पथक हे शहरवासियांचे आकर्षण ठरले। पाहुयात आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी घेतलेला हा आढावा।